तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता आणि मला वैतागही देता. हे उद्गार आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. खरं नरेंद्र मोदी यांनी सिलिगुडीतल्या आपल्या प्रचार सभेमध्ये त्यांच्या चाहत्यांना हे गमतीत म्हटलं, पण वास्तवात खरोखरच बंगाली लोकांनी नरेंद्र मोदी यांनी भाजपला वैताग आणलाय. किंबहुना बंगाली स्त्रियांनी भाजपला घायकुतीला आणलंय असं म्हणणं संयुक्तिक ठरेल. कारण भाजपचे चाणक्य मानले गेलेले अमित शहा हे गेले 15 दिवस झालं पश्चिम बंगालमध्ये मुक्कामी आहे. पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक ही जसजशी जवळ येते तसतशी ती जास्त रंगतदार होत चालली. पण पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीबाबत एक गंमत तुम्हाला माहिती आहे का? इतर राज्य आणि पश्चिम बंगालमध्ये काय फरक आहे ते? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या एकट्याच भाजपच्या विरोधात लढत नाहीये. तर त्यांच्यासोबत आहे ती नारी शक्तीची अख्खी फौज. या फौजेनं भाजपवर अशी वेळ आणली आहे की खुद्द अमित शहा बंगालमध्ये ठाण मांडू नये. त्यामुळेच कोण आहेत त्या रणरागिणी, का त्यांची एवढी दहशत भाजपच्या मनात आहे, हे जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट. पश्चिम बंगालची निवडणूक ही दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. सुरुवातीला असणारा ट्विस्ट आता बऱ्यापैकी तृणमूलच्या बाजूला झुकलाय. हुमायून कबीर सारखा मुस्लिम एक्का अलगदपणे बाजूला सारला गेलाय. आता तर एक व्हिडिओही व्हायरल होतोय ज्यात हुमायून कबीर प्रचारादरम्यान एका रस्त्यावर उभे आहेत आणि एक मुस्लिम नागरिक त्यांना चोर म्हणतो. काँग्रेस सध्या बंगालमध्ये तितकीशी ताकदीत नाहीये, तर डाव्यांनाही इथं पुन्हा अस्तित्व उभं करणं जरासं कठीण आहे. त्यामुळे प्रश्न राहतो तो भाजप आणि तृणमूलचा. यातही तृणमूलनं आता भाजपला जमनापार पाठवायची पूर्ण तयारी केली आणि त्यातही तृणमूलची कमान सांभाळली आहे ती तृणमूलच्या रणरागिणींनी. या रणरागिणींमध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे लता बॅनर्जींचं. लता बॅनर्जी या ममता बॅनर्जींच्या भावजय आहेत. तिथंच त्या तृणमूलचे नेते आणि टीएमसीचे वारसदार म्हणून पाहिले जाणारे अभिषेक बॅनर्जी यांच्या मातोश्री देखील आहेत. पण लता यांना ममता सोबतच्या या जवळीकीची किंमत देखील मोजावी लागली. त्या संचालक असणाऱ्या लिप्स अँड बाउन्स कंपनी ही सध्या ईडीच्या रडारवर येते. त्यानंतर येतात त्या म्हणजे शशी पांजा. शशी पांजा या पेशाने डॉक्टर आहेत. तसेच त्या माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या अजित पांजा यांच्या स्नुषा आहेत. अजित पांजा यांनी काँग्रेस सोडून ममता बॅनर्जी यांच्याबरोबर हे तृणमूलची स्थापना केली. 2013 मध्ये ममता बॅनर्जी यांनी शशी पांजा यांना महिला व बाल विकास मंत्रालयात राज्यमंत्रीपद दिलेलं. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आणलेल्या कन्याश्री योजनेला देखील या पांजा यांनीच दिशा दिली होती. सध्या त्या ममतांच्या सरकारमध्ये उद्योग मंत्री पदाची जबाबदारी सांभाळत होत्या. त्यानंतर आहेत ते कोकिली घोष. पश्चिम बंगालमधील बारासतच्या खासदार असणाऱ्या काकोली घोष दस्तगीर या पेशानं डॉक्टर आहेत. त्यांच्या कुटुंबातले काही सदस्य हे यापूर्वी काँग्रेस तर काही माकपमध्ये सक्रिय होते. काकोली घोष या ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जातात. त्यांनी 98 मध्ये तृणमूल काँग्रेसची स्थापना करण्यासाठी ममता बॅनर्जी यांना समर्थन दिले होतं. त्यांच्यासोबत त्या उभ्या राहिलेल्या. काकोली या 4 वेळेस खासदार राहिल्या. त्यानंतर येतात त्या डोला सेन. राज्यसभेच्या खासदार डोला सेन या ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जातात. सुरुवातीच्या काळात त्या व्यापारी संघटनेच्या नेत्या होत्या. कनेरिया ज्यूट मिलमध्ये झालेल्या आंदोलनातून त्यांना ओळख मिळाली. 2014 मध्ये डोला सोन यांनी आसनसोलमधून लोकसभेची निवडणूक लढायची ठरवली, मात्र त्या तिथं हरल्या. त्यानंतर त्यांना टीएमसी कडून राज्यसभेवर पाठवण्यात आलं. त्यानंतर येतात त्या म्हणजे बिरबा हंसदा. पेशानं अभिनेत्री राहिलेल्या बिरबा हंसदा यांचे आई वडील हे दोघेही एकेकाळी आमदार राहिले. बिरबा यांनी संथाली चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केलंय. त्यांनी एकूण 19 संथाली चित्रपटात काम केलंय, ज्यात त्यांना 7 वेळा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा अखिल भारतीय संथाली चित्रपट संघटनेकडून मिळालाय. 2021 मध्ये त्या आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर राज्यमंत्रीपदाची धुरा सोपवली. आता त्या पुन्हा एकदा बिनपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत आणि सोबतच टीएमसी साठी राज्यात खिंड दे. त्यानंतर येतात त्या कृष्णा चक्रवर्ती. कृष्णा चक्रवर्ती आणि ममता बॅनर्जी यांना पाहून खरं तर मित्र वणव्यामध्ये ही कविता आठवल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांची मैत्री तब्बल 4 दशकं जुनी आहे. जेव्हा काँग्रेसनं ममतांना पहिल्यांदा जाधवपूरमधून माकपचे सोमनाथ चॅटर्जी यांच्या विरोधात उमेदवारी दिली, तेव्हा या चक्रवर्ती प्रत्येक प्रचारात ममतांच्या पाठींशी होत्या. ममता निवडून आल्यानंतर जेव्हा दिल्लीला गेल्या तेव्हा देखील या त्यांच्या सोबतच राहिल्या. पुढची 5 वर्ष त्या ममतांसोबत दिल्लीत होत्या. त्यानंतर येतात त्या म्हणजे सागरिका घोष. सागरिका घोष या पेशानं पत्रकार होत्या. आपसुकच त्यांना राजकारणाची जाण होती. त्यांनी ममता बॅनर्जी यांचा विश्वास संपादन केल्यानंतर सागरिका घोष यांना तृणमूल कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्यात आलं. त्याही सध्या निवडणुकीत तृणमूलची कमान आपल्या खांद्यावर सांभाळत आहेत. त्यानंतर येतात त्या मेनका गुरुस्वामी. मेनका गुरुस्वामी या पेशानं वकील आहेत. त्या सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होत्या.
कायद्यावर त्यांचं प्रभुत्व आहे. निवडणूक आयोगासोबत नुकत्याच झालेल्या तृणमूलच्या बैठकीमध्ये त्या सहभागी होत्या. त्यांनी तृणमूलच्या बाजूने युक्तिवादही केलेला. मेनका यांची टीएमसीनं नुकतीच राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली. त्या देखील या विधानसभेच्या प्रचारात तृणमूलची खिंड लढवतात. त्यानंतर येतात त्या म्हणजे महुआ मोहित. महुआ मोहित्रा यांना दिल्लीतल्या राष्ट्रीय टीव्ही चॅनेल्समध्ये एक वेगळं वजन आहे. परदेशात शिकलेल्या आणि इन्व्हेस्टमेंट बँकर असणाऱ्या महुआ 2016 मध्ये नादिया जिल्ह्यातल्या करीमपूरमधून आमदार म्हणून निवडून आल्या. पण त्यांची कौशल्य ही दिल्लीच्या राजकारणासाठी अधिक योग्य असल्याचं लक्षात आल्यानंतर ममतांनी त्यांना 2019 मध्ये कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्या तिथं विजयी झाल्या. जितक्या त्या स्वतःच्या लाईफस्टाईल आणि खासगी आयुष्याबद्दल चर्चेत असतात, त्याहून जास्त त्या सभागृहात भाजपला शिंगावर घेण्यावरून असतात. संसदेमध्ये त्यांचं निलंबन देखील झालेलं, मात्र त्या डगमगल्या नाहीत, तर आणखीन त्वेषानं भाजपवर तुटून पडल्या. आणि आता शेवटी नन अदर दॅन सयानी घोष. पेशानं अभिनेत्री राहिलेल्या सयानी यांनी बंगाली चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलंय. आपल्या कारकिर्दीत आपल्या अभिनयानं त्यानं बंगाली चित्रसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. 2021 मध्ये त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना युथ विंगचं अध्यक्ष बनवलं. त्यांनी आसनसोलमधून विधानसभेसाठी प्रयत्नही केला, मात्र त्यांचा आमदारकीला पराभव झाला. त्यानंतर 2024ला त्या जाधवपूर मतदारसंघातून खासदार झाल्यात. एक वक्ता म्हणून सयानी घोष यांचं यश हे संसदेत पहिल्याच दिवशी दिसून आलं. अगदी लोकसभेचे अध्यक्ष देखील त्यांचे भाषण मन लावून ऐकत होते. किंबहुना कुणीही सयानी यांना डिस्टर्ब करू नका असंही त्यांनी हसत हसत सांगितलं होतं. यानंतर सयानी घोष यांची गाडी जी सुटली आहे ती आता विधानसभा निवडणुकीत फुल स्पीडमध्ये आली आहे. सध्या संपूर्ण सोशल मीडियाचं फीड हे सयानी घोष या एका नावानं व्यापून टाकलंय. ज्या पद्धतीनं त्या भाजपशी दोन हात करतायत, ज्या पद्धतीनं त्या हिंदू मुस्लिम वादावर बोलतायत, ते पाहता तृणमूलच्या विजयामध्ये त्यांचा मोठा हात असेल हे कोणीच नाकारू शकणार नाही. त्यांच्याकडे ममतांची पुढची आवृत्ती म्हणून देखील पाहिलं जातं. चित्रपटसृष्टीत असताना आपल्या ग्लॅमरस लुकसाठी प्रसिद्ध असलेल्या सयानी यांनी राजकारणात मात्र आपली ओळख ही अत्यंत साधी ठेवली. अंगावर खादीची साडी, केसांचा घट्ट बुचडा, पायात चप्पल, फारसा भडक मेकअप नाही, पण बोलायला माईक हातात घेतला की संसद असो किंवा लाखोंचा जनसमुदाय, फक्त सयानी घोष यांचा आवाजच त्या ठिकाणी घुमत असतो आणि समोरचे श्रोते फक्त ऐकत असतात. तर या आहेत टीएमसीच्या 10 रणरागिणी, ज्यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर तृणमूलच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्या मैदानात उतरल्या ते जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षासोबत लढायला, आणि त्या फक्त लढतच नाहीयेत तर आपलं अस्तित्वही दाखवून देत आहेत. ज्या मुद्द्यांवर या महिला भाजपशी भांडतायत त्या मुद्द्यांवर आणि त्या अग्रेसिव्हनी तृणमूलला उत्तर द्यायला भाजपकडं बंगालमध्ये सध्या तरी कुणी नाहीये हे देखील तितकंच खरं आहे. तुम्हाला काय वाटते, या रणरागिणींच्या लढ्याला बंगालमध्ये यश येईल का? देशभरात धुमाकूळ घातलेल्या भाजपच्या मनोरथाला या रणरागिणी तडा देतील का? या रणरागिणींची खरोखरच अशी दहशत आहे का की ज्यामुळे खुद्द अमित शहांना कधी नव्हे ते एखाद्या राज्यात निवडणुकीसाठी 15 दिवस नियोजनाकरता थांबावं लागलं? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.